श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत ना यार? आता लय मजा यायला लागले, कारण इथून पुढे जेवढे विषय आहेत ना तेवढे विषय तेवढे टॉपिक माय फेवरेट आहेत खरंच. त्याच्यामुळे मला खूप 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 अशी एनर्जी आल्यासारखं वाटते आतमधून. हो, आणि तुम्हालाही नक्कीच वाटत असेल यार आता इथून पुढे काय माहितीये का, प्रत्येक दिवस असा जगायचा आहे. असं समजा की तुम्हाला फक्त 21 दिवसच जगायला भेटलेत, असं थॉट करायचं आहे. असं नाही की फक्त 21 दिवस, असं थॉट निर्माण करायचा आहे. बस यार ना, जीवन आता 21 दिवस, आम्हाला 21 दिवस फुल एन्जॉय करून जगायचंय. सो काय करायचंय, गाणं म्हणा, नाचा, हसा, खेळा, फुल एन्जॉय करा. आपल्यामध्ये जे लहान बेबी बसलाय ना, बाळ बारकुसा, तुमचं एज काय मॅटर नाही करत. हो, तुमचं एज काय सध्या मॅटर नाही करत. तुमच्यामध्ये जो लहान बेबी आहे ना, त्याला बाहेर येऊ द्या. फुल एन्जॉय करा, फुल मस्ती करा. आणि लोकांना विचार करायला त्यांचा विचार त्यांना करू द्या. तुम्ही त्यांचा विचार करत बसू नका. जर तुम्ही त्यांचं काम जर ते बी तुम्हीच करायला लागलो तर ते बिचारे काय काम करतील. त्याच्यामुळे लोकांना काय विचार करायचा ना, बिंदास करू द्या. येडं समजू द्या तुम्हाला. तुमच्या येडपणात तुम्ही खुश आहे ना, यस, खुश राहा. फक्त असं जगायचं की फुल ऑन मस्ती करायचे, गाणे म्हणायचे, एन्जॉय करायचंय. जे मला आवडतंय, जे मला खुशी देतंय, ज्यांना मला भारी वाटतंय त्याच गोष्टी करायच्या. भारी वाटते म्हणजे स्वतःसाठी, असं नाही. ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं, मला त्याला बोलल्यावर खुशी होते, मला तिला बोलल्यास खुशी. त्या नाही होणार आहे. फक्त तुम्हाला आणि तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला कशात आनंद मिळते, तुम्हाला त्या गोष्टी करायच्यात. कोणाला डान्स करायला आवडते, जसं मला खूप आवडतंय, माय फेवरेट आहे. माझा विषय म्हणलं की एकच आहे, डान्स. तसं तुम्ही पण असं काहीतरी असेल ना तुमच्याकडे, तुम्हाला ड्रॉइंग करायला आवडत असेल, गाणे म्हणायला आवडत असेल, सिंगिंग, ऑब्व्हियसली डान्स करायला आवडत असेल, जे काही करायला आवडते ते सगळं करा, मस्ती करा, मजा करा, लाईफला फुल एन्जॉय करा. आजचा आपला टॉपिक आहे अवॉइड करायचे. हो, अवॉइड करायचंय. आता अवॉइड काय करायचंय आपल्याला, अशा 1 2 3 नाही, अजिबात नाही, कारण आपल्या माइंडवर बर्डन येईल, असं ओझं दिल्यासारखं होईल. तर फक्त तुम्हाला अशा 2 गोष्टी, 1 किंवा 2 गोष्टी अशा घ्यायच्या आहेत ज्यांना 21 दिवस विचारच करायचा नाही. यस, 21 दिवस त्यांचा विचार करायचा नाही. काय होईल, कसं होईल, कसं होणार आहे, फक्त अवॉइड करायचा, विषय सोडून द्यायचा. कोणताही असो, हार्ट ब्रेक असो, काही असू द्या, पैशाचा असू द्या, इकडं तिकडे ह्याचा त्याचा डोक्याला ताण असू द्या, कोणी बिनकामाचं टेन्शन घेत बसते. तर मैत्रीण बोलतच नाही, मित्र बोलतच नाही, मी गर्लफ्रेंडच बोलत नाही, असंच झालंय, मला हेच भेटत नाही, मला तेच भेटत नाही, किंवा माझी बॉडी अशीच नाही, माझी बॉडी तशीच नाही. विषय सोडून द्यायचा. 21 दिवस ते आपल्या आयुष्यातच नाही असं समजायचंय. कारण की मी ज्यावेळेस चालू केलं होतं माझ्यासाठी, त्यावेळेस मी 2 गोष्टी अवॉइड केल्या होत्या. फर्स्ट म्हणजे होतं ते माझा फोन होता. फोन अवॉइड आता करता येत नाही, पण मी खूप प्रमाणामध्ये फोन कमी वापरायला लागले. मी रोडनी जरी चालत असले तरी मी अशी होते, पण आता नाही. मी रोडनी म्हणजे काही गोष्टी अवॉइड केल्या. मोबाईल बद्दल मी रोडनी जाताना मोबाईल खिशात ठेवून जाते. एखादं म्युझिक जरी लावलं असतं कमी आवाजामध्ये, पण मी रोडवरती लक्ष देते इकडं तिकडं. आता पहिलं नाही, गाड्याला धडकायला जायचे तसं करत नाही. मी मोबाईल खिशामध्ये ठेवते. मी वॉशरूमला जाताना मोबाईल घेऊन जायची. जेवायला जरी बसलं तर माझ्या समोर मोबाईल लावायचा. आता तसं होत नाही. मी झोपण्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर कमीत कमी माझा फोन माझ्यापासून लांब राहतोय. नाहीतर मी पहिलं असं फोन पडतोय अंगावर झोपीमध्ये, इतकं चालायचं माझं. आंघोळीला जरी गेले असले तरी मला कुठेतरी फोन ठेवलेला लागायचा, जेणेकरून माझं तिथं लक्ष जाईल. मी आंघोळ करते आणि मोबाईल मध्ये बघत राहते. एवढी फोनची मी दिवाणी होते. सो मी आता फोन खूप प्रमाणामध्ये कमी केलेला आहे. आणि मी हा एक विषय घेतला होता. आणि दुसरा घेतला होता तो म्हणजे होता की माझा हार्ट ब्रेक. माझा हार्ट ब्रेक झाला होता ना, तो विषय मी 21 दिवसासाठी बाजूला ठेवला होता. आणि असं एवढं सोपं नसते, ते करता करताच गोष्टी होतात, की असं अचानक धाडकन होत नसते, कोणाच्यानीच होत नसतं. मला पण मी असं ठरवलं की मी आतापासून मी त्या गोष्टीचा विचार करत नाही. येत होता विचार, पण मी कव्हर करायची लगेच. नाही ना, आपल्या तिथं लक्ष नाही द्यायचं. आपण कुठं बाहेर जाऊ, काहीतरी बनवून खाऊ, काहीतरी वेगळं काहीतरी करू, गाणं लावून नाचू. मला ब्लूटूथ लावलेत कानामध्ये, फुल आवाज गाणे केलेत. चांगलं नसते, पण थोडंसं कधी कधी माइंड चेंज करण्यासाठी करावं वाटतंय. असं लावायची, एन्जॉय करायची, डान्सची प्रॅक्टिस करायची, बोलायची प्रॅक्टिस करायची. हो, मी या सगळ्या गोष्टी करत होते. मी माझ्या व्हिडिओचे टॉपिकवर तुम्हाला काय देता येईल, मला तुम्हाला कसं समजवता येईल, कोणत्या शब्दात समजवता येईल, ह्या गोष्टीची ट्रेनिंग घेत होते. सो तुम्ही पण असं येतात, थॉट येतात. आणि काय होतं माहितीये का, आपण एकदाच 1 2 3 4 असं घेत ना, तर आपल्याला टेन्शन यायला चालू होते. त्याच्यामुळे 21 दिवस असं करायचं ना, ते आपल्यापासून दूर आहे. आपल्यापासून त्या गोष्टी दूर आहेत. आणि 21 दिवसानंतर तुम्ही विचार करा की आपल्याला त्या घ्यायच्यात का नाही घ्यायच्यात. विचारामध्ये आई शपथ खोटं नाही सांगत, 100% खरं सांगते तुम्हाला की 21 दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही ठरवताल की त्या गोष्टींचा विचार करू का नाही, करणार नाही, त्या गोष्टी तुमच्यापासून खूप लांब पडलेल्या असतात. काही जरी विषय असेल, तुमचा काय विषय असा माहिती का,
होय आम्ही निघाल पाहिजे, हटले कटले असा विषय असणार आहे त्या विषयांचा. त्याच्यामुळे मी म्हणलं ना, कुठलंही टेन्शन असू द्या, ती अशी गोष्ट जी खूप दिवसापासून तुम्हाला त्रास देते ती 21 दिवसासाठी ड्रॉप करायची. बघा, कुठलेही टेन्शन असू द्या, पहिली गोष्ट सांगते तुम्हाला, ऍक्शन घ्यायचं असते कुठल्याही गोष्टीवरती. टेन्शन घेऊन काहीच होत नसते, ऍक्शन करावेच लागते. विचार करण्याला पैसा असू द्या, कुठल्या गोष्टीचं टेन्शन, अगोदर भरपूर काही टेन्शन असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते आपण अवॉइड करायचं असते. कारण काय होतं माहितीये का, टेन्शन घेतल्याने काही होत नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगते, फक्त त्याच्यावर ऍक्शन घ्यावी लागते. तुम्ही ऍक्शनवर फोकस करा, टेन्शनवर फोकस करू नका. त्या गोष्टी बाजूला ठेवा, हॅपी राहा, खुश राहा, एन्जॉय करा यार. मला असं वाटतं ना का, माझं प्रेम तुमच्यावर एवढं होता जातंय ना आजकाल, त्याचं भरभरून बाहेर निघतंय आणि मला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाहीये. आणि मी पण म्हणलं ना, मी पण त्या सगळ्या गोष्टी केल्या, तो नाही माहितीये मला जड जात असतं, पण जड गोष्टी करण्यातच मजा असते. कारण की त्याच्या नंतरचा जो रिझल्ट असतो ना, माइंड ब्लोईंग असतोय, माइंड ब्लोईंग. करायचं ना मग आयुष्यात असं काहीतरी करायचं ना. ओ सॉरी 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 बुलेट गेली विचार. सो खूप 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 आनंददायी होणार आहे. तुम्ही त्या गोष्टीचा विचार 21 दिवसाला तर अजिबात करणार नाहीये. आणि खुश राहा, मजा करा, एन्जॉय करा, लोकांना दिसू द्या तुमचं येडपण. अरे बिघडलंय हे, बिघडलं तर बिघडलं म्हणू द्या. हो असं बिघडल्यासारखं स्वतःवर प्रेम करा, विचार नका करू. म्हणलं ना, खूप सारे, अहो काय सांगाव तुम्हाला, लय मजा येते. डुबतो माणूस पूर्णपणे डुबून जाते स्वतःमध्ये. आणि स्वतःलाही खुश ठेवा. तुम्ही खुश राहिला तर बरोबर तुम्ही दुसऱ्याला खुशीच देणार आहात. सो ब्रह्मांडाचा नियम मी सांगितलाय तुम्हाला पहिल्यांदाच, की जे आपल्या जवळ आहे तेच आपण लोकांना देतो. आपण निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह देताल, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हिटी देताल, खुश आहात तर खुशीच खुश देतात. जे कोणी तुमच्याकडे येत ना, त्यांना तुम्हाला खुशीचे व्हायब्रेशन तुम्हाला खुशीचे द्यायचे त्यांना. सो लाईफला फुल एन्जॉय करा. आपल्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनात येणारे प्रत्येक प्रश्न मला विचारायचा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटत जाईल. सो आय लव्ह यू, ऑल ऑफ यू. थँक्यू तुम्ही मला एवढा वेळ दिल्याबद्दल. टाटा, बाय बाय.